सो हे गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ब्लॉग विथ अक्षय द ब्लॉग. तर मित्रांनो, फायनली काय मागची नवीन चेहरा नाही, तोच चेहरा आहे तुमचा, अक्षय आहे. तर काहीतरी नवीन असा लुक ट्राय केला. बोललो की चला काहीतरी एक्सपेरिमेंट करूया लाईफमध्ये. तर बोललो की चला क्लीन शेप करू आणि जरा लोकांची रिॲक्शन घेऊ, कारण की लोकांनी मला विदाऊट पेड तर अजूनमध्ये मोस्ट ऑफ तर कोणी बघितलंच नाही. आणि आज मी पिकनिकला चाललो तर बोललो चांगला मौका आहे की लोकांचे रिॲक्शन पण कॅप्चर करता येतील आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर बघू पहिलं मम्मी माझी कशी बोलते. आई, ए आई, कसं वाटतंय सांग मला लुक? चांगला वाटतं. नक्की नक्की तुझा मुलगा म्हणून नको बोलू, खरं सांग. खरोखरच चांगला आहे. है ना? तसा माझ्या आईला पाहिजे होतं की मी दाढी काढावी. ठीक आहे, आता काढली. आता बघा लोकांचे रिॲक्शन कसे येत आहेत. तेव्हा भेटू डायरेक्ट. बघा ना तिने काय केलंय. दाखव असा ब्लॉग. मी दाढीच काढून टाकली. अरे क्या भाई, कैसा है लुक, नया लुक? आयफोन बाय. अबे नवीन लुक कसा आहे सांगतो तर. दाढी बिडी काढली. कसा वाटतो कर सांग बाबू. कसा दिसतोय मी? छान दिसतोय ना? बेकार वाटतोय. तर मग मित्रांनो, फायनली मी रेडी झालो आणि आता मी निघतोय आणि बघू मग सगळ्यांचे रिॲक्शन कसे येतात नवीन लुकवरती. तर मग चला भेटतील आता हळूहळू एक एक जण. तर मग आपण निघू आणि पटकन भेटू. चला रिॲक्शन दे. नवीन फोन आता बघितला आम्ही काढला तेव्हा. नवीन लुक पण नवीन केलं टाकलाय. भाई पहिला लुक माझा कसा वाटतोय? हा मस्त. का बोललो काहीतरी नवीन ब्लॉगिंगसाठी बोललो डायरेक्ट क्लीन शेव. आवडला याला लुक आवडला. तुला ह्याच्यामध्ये दाखवतो कसा आईचा फोन कसा माझा नवीन लुक? वो जानते मेरा नया लुक कितने का वो बता. अरे पहला नया लुक तो बता मेरा कैसे है. तर मग मित्रांनो, फायनली आम्ही टिटवाळ्याला पोहोचलोय आणि किडनॅपिंग वॅन आले आम्हाला किडनॅप करायला. तर जातो आता, बघतो फार्म हाऊस तुम्ही बघितला. एक्सक्यूज मी, इमानदारीच सारखं आहे का? पुढे बस ना. मनाली ताई आहे. चला चांगला मी लुक बनवला आणि बोललो चार्लिंगचा. हे जा एकाने मागे जा. चांगला आहे ना? सर्वेश गेला मागे. तो नया. नाही बसणार. हां चलो. माणसाला कॉन्फिडन्स नाही स्वतःच्या शर्टावरती म्हणून क्लिप लावलं. दाखव जरा भाई पाठी पाठी तर फिर. अरे दाखव ना क्लिप. अरे क्लिप तर दाखव. अरे शर्ट लूज आहे म्हणून लावलाय. हा मग दाखव तरी. मित्रांनो, हा व्ह्यू तर तुम्ही पहिल्यांदा बघितलाच ना माझ्या ब्लॉगमध्ये. पण हा लुक, हा लोक नवीन आहेत आणि हा का बोलतो तू? माझा लुक कसा बोलतो? अरे सच में बोल. जो बोला पहले वो बोलना. नहीं, जो पहले चिपकाया क्यों? भाई चांगला दिसतो ना पण बघ. आता असं पण नाही करू शकत भाई. जेन्युइन रिव्ह्यू देतात ही लोक. लय असं भाई, असं कसं दाखव. हा भाई, एकच आहे खरा मित्र. हे सगळे दुश्मन आहेत माझे, बाकी सगळे दुश्मन आहेत. चला. तर मग मित्रांनो, फायनली आम्ही एक सरप्राईज प्लॅन केला होता. म्हणजे माझी भाची आहे, त्यासाठी आम्ही बड्डे सरप्राईज प्लॅन केला होता. आणि फायनली आता ती आली आहे आणि तिचा बड्डे आम्ही इथे सेलिब्रेट करतोय. हॅपी बर्थडे. तर मित्रांनो, अशा प्रकारे काहीतरी तयारी केली आम्ही लोकांनी बर्थडेची. आणि
वीस पगार ब्लॉगर. तर मग मित्रांनो फायनली बर्थडे सरप्राईज आमचा डन झालाय आणि आता सगळे केक भरत आहेत आणि ते केक भरायच्या आधी केक खाल्लाय. इट्स ओके हा पण कारण की एन्जॉयमेंट इम्पॉर्टंट आहे आणि ते आम्ही फुल करतोय. हॅपी बर्थडे हॅपी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. खोल खोल खोल. तर मित्रांनो बर्थडे गर्लसाठी अजून एक सरप्राईज आहे. थोडंसं गिफ्ट सगळ्या मामा मावशी आत्याकडून सगळ्यांकडून गिफ्ट आहे. तर हो हो सिपर बॉटल कारण की तिला खूप सिप करायची गरज आहे त्यासाठी सिपर बॉटल आणली आम्ही लोकांनी. हो 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 काय यार म्हणाल ताई हे असं मला वाटतंय की हे गिफ्ट मम्मीच वापरणार आहे. ए सेकंड गिफ्ट सेकंड गिफ्ट सेकंड गिफ्ट सेकंड गिफ्ट. पहिले गॅस तर कर गॅस तर कर. वाव ओके एवढा प्रेमान नाही का गपागप खोलायचा. खोटी गेली यार माझी पार्टनर. एवढा मोठा ब्लॉग नाही चालणार का माझा. फायनली तिला पाहिजे ते भेटलंय. खुश झाली. लास्ट आहे भाई. वॉच दाखव. ओपन इट ओपन इट. असं वाटतं सगळ्यांना गिफ्ट भेटलं. सगळे आतुरतेने बघतायत. वॉच भेटले. पाहिजे काय रिटर्न गिफ्ट पाहिजे. काय आलं. तर मग मित्रांनो फायनली गुड मॉर्निंग झाले. गुड मॉर्निंग म्हणजे खूप लेट गुड मॉर्निंग झाली या टायमाला पण ठीक आहे काय नाही. जेवढी काय मजा आहे तेवढी आम्ही आता करू आणि मग नंतर मग बघू किती असा निघायचं. आता नाश्ता आला ऑलमोस्ट सगळे उठले नाहीत पण ठीक आहे जेव्हा उठतील तेव्हा मी बघू परत नाश्ता विष्टा करू आणि मग नंतर मग जाऊ सुंदरशा पूलमध्ये. हा पूल तर तुम्ही ऑलरेडी बघितलेला ठीक आहे. त्यात पण आता पाणी भरते तर हा मस्त अशी प्रॉपर्टी आहे आणि आता जाऊ मग पूलमध्ये आणि मग फुल एन्जॉय नाश्ता बिष्टा करून मग भेटू. काय एक्साइटमेंट होतंय तर भेटू नाही तर मग नाश्ता आलाय आणि ह्याला ठुमकाची सवय लागली. ठुमका नाही करायचं. दाखव सर्वेश जरा एक ठुमका मारून दाखव. सर्वेश दाखव नाही. पब्लिक डिमांड पब्लिक डिमांड. काय बघतो अच्छा ठुमका माझं पूर्ण बोल ना. तर मित्रांनो नाश्ता आला आहे आणि आता नाश्ता करतो त्यानंतर मग डायरेक्ट भेटतो तुम्हाला डायरेक्ट पूलमध्ये. घरी डायरेक्ट घरीच वाटते मला तर. हो मित्रांनो फायनली मी रेडी झालो आहे घरी जायला. कालचेच कपडे घातलेत कारण की बोलले की
एकदम कम्फर्टेबल जावं माणसाने, कारण की ट्रेनने जाणार आणि मे बी ट्रेनला गर्दी भेटेल. आता तुम्ही बोललं की सगळ्यात बेस्ट कम्फर्टेबल शर्ट आहे बोललो, हे बोललो हेच घालू आणि हेच घालून परत रिटर्न घरी जा, कारण की उगाच आधीच झोप पूर्ण झाली आणि त्यामध्ये परत धक्का बुक्का करत जायचं ट्रेनने. त्याला कम्फर्टेबल जाऊया आणि म्हणून बोललो कालचाच शर्ट रिपीट करूया आणि जाऊया. आता सगळे रेडी होत आहेत, मी सगळ्यात आधी रेडी झालो, कारण की आपल्याला रेडी होऊन पहिलं ब्लॉग बनवायचा आहे, ब्लॉग एंड करायचा आहे आणि बट ऑब्वियसली आहे 2-3 फोटो इंस्टाग्रामसाठी आणि थंबनेलसाठी पाहिजे, त्यासाठी बोललो रेडी होतो आणि पटकन मी खाली आलो. बोललो की चला ब्लॉगचा कंटेंट शूट करू आणि थोडाफार फोटोशूट करू. तर भेटू मग आता, फोटोशूट करतो आणि मग सगळे आल्यानंतर पुन्हा एकदा मग ब्लॉगला एंड करतो. ठीक आहे, चालूचा प्रश्न नाही. माझा नवीन लुक कसा होता खरं खरं सांग, जेन्युइन सांग. हे मला सांग माझा नवीन लुक कसा आहे. मला नवीन नवीन वाटलं, आता त्याची सवय झाली. स्मार्ट दिसतंय थोडं आमचं भाऊ. मला ते जाऊन दे, माझा लुक बद्दल सांग काहीतरी, कसं दिसतं मी आज नवीन लुक. एकदम 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 घाण दिसतोय, घाण. का विदाउट बियर्ड चांगला नाही दिसत मी. ठीक आहे, पहिला रिव्ह्यू जेन्युइन होता, आता हा थोडा मस्का पॉलिशवाला होता. वहिनीला पण विचारा भाई, वहिनीला पण इम्पॉर्टंट दिलं पाहिजे. वहिनी नवीन लुक कसा आहे, बियर्ड की विदाउट बियर्ड? बियर्ड मध्ये बियर्ड मध्ये चांगलं दिसतं. ठीक आहे मित्रांनो, इथं फोटो सेशन चालू आहे आणि आपलं काय ॲज युजल. भाई भावाला तर विचारा, भावा काय विदाउट बियर्ड का बियर्ड? बियर्ड म्हणजे नेक्स्ट टाइमला असा काय एक्सपेरिमेंट केला नाही पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, जो आहे तो लास्ट टाइम केलाय, मी बी परत एकदा करेल, पण बऱ्याच वर्षानंतर करेल. ठीक आहे, तर सगळ्यांचे रिव्ह्यू तुम्ही बघितले, कसं वाटते बियर्ड विदाउट बियर्ड. तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा की मी बियर्डमध्ये चांगला दिसतो का विदाउट बियर्ड. बाबू तू तर मला बघितलंच नाही यार बियर्डमध्ये, तू काय रिव्ह्यू देणार मला? बियर्ड आणि मिशी दोन्ही काढून मग चांगला दिसेल. मग तुझं म्हणणं काय, याच्यापेक्षा घाण दिसावं मी अजून? नाही चांगला दिसतो. चांगला दिसणार. ठीक आहे मित्रांनो, बघितलंय ना तसं, बघितलंय ना, तर हा विदाउट. तर मित्रांनो तुम्ही पण मला सांगा नक्की विदाउट बियर्ड की बियर्डवाला लुक मला चांगला आहे. मोठा माणूस वाटतो. ठीक आहे ना, मोठं झालं ना, वय झालं आता भाई, आता बरोबर दिसेल. ठीक आहे चालेल. सो मित्रांनो आम्ही आता निघालो आहे विलामधून आणि चांगला एक्सपिरियन्स पण बोलू शकतो, बॅड एक्सपिरियन्स पण बोलू शकतो. का बोलते तर चांगला पण बोलू शकतो आणि बॅड पण बोलू शकतो. ठीक आहे, जे काय ते झालं, आता आपण काय त्याला करण्याचं होनी को कोई टाल नाही सकता. तसंच काहीतरी सीन झाला आहे. खूप प्रॉब्लेम सफर केला आम्ही ह्या लोकांनी, सॉरी हां, खूप प्रॉब्लेम सफर केला आम्ही ह्या टायमाला. पण ठीक आहे, का बोलू सुशांत, प्रॉब्लेम झाला. हे लोक भांडतायत रिफंडसाठी. रिफंडसाठी तर भांडणं चालू आहेत. पण ठीक आहे, आपल्याला काय, आपल्याला ब्लॉग इम्पॉर्टंट, आपण ब्लॉग शूट करतो. तर मित्रांनो आय होप करतो तुम्हाला हे ब्लॉगची जर्नी तुम्हाला आवडली असेल. तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं. या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा सगळ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, पीस आउट.